हां, सांगा. तुम्ही पाहिलेला 72चा दुष्काळ कसा होता? 72चा दुष्काळ म्हणण्यापेक्षा माझा जन्म 1961 साली झालेला आहे. 61 नंतर थोडाफार पहिली दुसरी तिसरी असं 5 वर्षांनी 6 वर्षांनी पहिलीत गेलो. पहिलीत गेल्यानंतर मला 67 साली थोडंसं 61 ते 67 साली थोडं मला कळायला लागलं. 67 साली थोडासा लहानसा भूकंप झाला. 67 साली म्हणजे नुसता हादरा बसला होता त्यावेळेस, म्हणजे गावात. त्यावेळेस काय अज्ञान लोक होते, सुशिक्षित लोक नव्हती 67 साली थोडंसं. मग जे हुशार लोक होते गावात 4 1-2 रात्रीच्या वेळी बाहेर आले. त्याच्यानंतर मग काय झालं उतरंडी हल्ल्या. त्यावेळेस उतरंडी होत्या, हल्ल्या. मग काय नाही ज्या जाणकार माणूस होता त्याला ते कळालं. काही नाही म्हणे भूकंप झाला थोडासा, असं हादारलं. गाडग्यांच्या उतरंडी असल्यामुळं, भांडी थोडीफार असल्यामुळे ती उतरंडी म्हणजे काय असते? गाडगी असते. एकावर एक गाडगी अशी उतरंड म्हणायची त्याला. एक पहिलं गाडगं मोठं, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर असे 8-10 गाडग्यापर्यंत असे ते उतरंडी होत्या पूर्वीच्या काळी. काय काय ठेवायचं म्हणजे? त्याच्यात काय ठेवायचं, आपलं जे धान्य आहे ते ठेवायचं. त्याच्यानंतर डाळ असेल तर डाळ ठेवायची. जे आत्ता डबे आहेत ना, आत्ताच्या काळी बरण्या म्हणा, डबे म्हणा, त्या काळी ती उपयोग होता त्याला ठेवायला. धान्य असो, बारकाला आपलं डाळीचं असो, मटकीचं असो, हुलगा असो. त्याच्यानंतर त्या काळी जर लाडू केले तर लाडू त्या गाडग्यात ठेवायचे. म्हणजे अशा काही गोष्टी इतक्या हे होत्या की ठेवण्यासाठी ती गाडगेच फक्त उपयोगायचे. आणि ते उतरंडी म्हणायची त्यावेळेस. म्हणजे अशी भीतीच्या कडेला जवळजवळ एक 5-50 अशी गाडगी, मोठे, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर असे डिकमाळ करूनच असे भिंतीच्या कडेला राहायचे. डब्याच्या ऐवजी बरण्याच्या ऐवजी त्या काळी तो गाडग्याचं हे होतं ठेवण्याचं. आणि साठवणूक ठेवल्यानंतर त्याच्यात काही खराब होत नसतं, काही नव्हतं. म्हणजे मडकं असल्यामुळं ते चांगलं व्यवस्थित टिकायचं, खराब होत नव्हतं. ते 67 साली भूकंप झाल्यानंतर थोडं डाग मागलं. त्याच्यानंतर थोडं लोक थोडीशी सुज्ञान झाली थोडी. त्याच्यानंतर मग 68, 69, 70, 71, 72ला दुष्काळ पडला. 1971ला थोडीशी जाणवला दुष्काळ. असा जो दुष्काळ झाला, पेर नाही झाली. त्याच्यानंतर 72ला तर पूर्णच पेर नाही झाली. पेर अशी पेरलं होतं, थोडासा पाऊस झाला, पेरणी झाली. एक ईद 4-4, 6-6 बोटं किंवा ईद पेर झालेलं उगून आलं. पण खाली काय वल नव्हती भरपूर. परत नंतर पाऊस झाला नाही, त्याच्यामुळं ते काय पीक वर आलं नाही. एक इतीच्या वर आलं नाही. आणि गुरांना काय चारा नसता, काय नव्हता. मग गुरं सोडल्यानंतर ते नंतर द्यायचीच त्या पेरलेल्यात सोडून. तर पेरलेल्यात सोडल्यानंतर ते गुरांनी खाल्ल्यानंतर ते गुरं मरून गेले किराळ लागल्यामुळं. किराळ लागलं म्हणजे ते गुरं गेल्यानंतर खायचे. गावरान गाया होत्या त्यावेळेस, भरपूर गाया होत्या. प्रत्येक शेतकऱ्याला 5-5, 10-10 गाया अशा लहान मोठ्या होत्या. मग आता खायला काय नसल्यानंतर सोडल्यानंतर आता पोरी चला द्या सोडून खात्या ना. मग खाल्ल्यानंतर काय गाया तिकडेच किराळ लागल्या आणि तिकडेच काही मेल्या. त्यावेळेस पाणी होतं म्हणते, पाणी भरपूर होतं, पण उपसायचं साधन नव्हतं ना. लाईट, वीज नव्हती त्यावेळेस, वीज नव्हतीच ना. आणि मोठा हाणायचे तर मोठाच आर्थिक अडचण, पैसे पाणी नसं. त्याच्यामुळं मग ते बैल गळालेले, जित्राबाला खायलाच नव्हतं त्यावेळेस काही. माणसाला काम करून पोट भरायचं, कामाला जायची गडी माणसं. 2 जण कामाला असले तर 4 जण लहान लेकरं खायला असायची. ती काय भागत नव्हतं. प्रत्येकाचं काही ठराविकच लोकांचं बॉस जे कामाला जाते तेवढीच खायला होते, त्यांचं बरं पद्धतशीर भागायचं तेवढ्या 2 रुपयावर. पण ज्याच्याकडं 2च कामाला तर 6-4 खायला जर असतील तर त्यांची इतकी तारंबळ झाली. त्यांना कपडा मिळत नव्हता, त्यांना चप्पल मिळत नव्हती, खाण्याची अडचण यायची. एक वेळेस ते उपाशी झोपलेले येतं. म्हणजे इतका काळ बेकार होता 72 सालचा.
काय काय सकाळी गेल्यानंतर कामाला गेल्यानंतर सुकडी मिळायची डब्यात. त्या सुकडीवर ते दोघं नवरा बायको तर जगायचे, पण उरलेली सुकडी थोडीफार लेकरांना घरी घेऊन यायची त्या काळी 72 साली. मग 72 असा जाणवला की पाणी होतं भरपूर, पाणी होतं भरपूर, साधारण 15 ते 20 फुटावरच पाणी होतं. पाणी काय लई खोल नव्हतं, वरच पाणी होतं, पर चारा नव्हता, अन्नधान्य नव्हतं, काहीच नव्हतं. मग ती सरकारी काय मदत सरकारी मदत काहीच नव्हती. मदतीचं काय कारण आहे? मदत त्यावेळेस म्हणजे असली तर थोडंफार गुरांसाठी चारा मिळायचा, ते कुठून तरी यायचा उत्साह, आणि ते आल्यानंतर ते काय गुरांसाठी पुरतच नव्हता. थोडा यायचा गुरांसाठी चारा, शासनाचा चारा यायचा, कडबा कुटी यायची, कुठं काहीतरी यायचं, पण ते पुरतच नव्हतं ना गुरांना. म्हणजे पूर्ण घरी काहीच नव्हतं ना शेतकऱ्याच्या खायला. एक तर गुरांना नव्हतं आणि माणसांना नव्हतं. गुरं कशी जगली? मग जगली तेवढी जगली, तशी थोडीफार जगली, काही मिली ना, निमी अर्धीच मिली त्याच्यातली, ठराविकच जगली. जी नवाट होती ती थोडीफार जगली, नाही तर नवाटही काही मिली आणि म्हातारी मिली. गुरं जिकडं रानात चराय गेली तिकडेच किराळ लागले आणि तिकडेच मिली. खायलाच नव्हतं गुरांना काय. मग ज्याच्याकडे थोडंफार होतं बाबा 5-8 कुठं काय नो बाय नो, त्याच्यावर जगाची बुडकं टाकणं, काहीतरी आणा, इकडून आणा तिकडून आणून तरी कितीक दिवस भागन. 72 म्हणजे फार जित्राबायकी आणि माणसाकी दुष्काळच बेकार होता. लिंबाचा पाला खावा. लिंबाचा पाला टाकू जगवली जित्राब. बरं, ज्यादा लिंबाचा पाला खाल्ल्यानंतर सुद्धा ते जित्राब तरी काय ती कडूच लागत नाही ना शेवटी. काही ठराविकच जित्राब जगले गेले. काही इकडून तिकडून 5 आणायची, परगावाला जाऊन कुठं काय करायची, काय बाहेर गावाला कामाला गेले तिकडेच बैल, त्यांची गाडी बैल न्यायची. काय राहिली इथं, राहिलेल्यांची थोडीफार जित्राब जगली, काही मिळली हिथं असून सुद्धा मिळली. जित्राबांना खायलाच नव्हतं ना काय त्यावेळेस, अक्षरशः खायलाच नव्हतं. आजचा काळ कसा आहे, खाण्याचा अडचण नाही, राहण्याची अडचण नाही, पाण्याची अडचण नाही, पैशाची अडचण नाही. तो काळ इतका बेकारी होता. 72 सारखा काळ कधीच महाग येणार नाही, पुढं येणार नाही, हे मी आत्तासुद्धा सांगू शकतो. ज्या माणसाने अनुभवला आहे 72चा काळ, ते माणसं आज व्यवस्थिशीर जमिनीवर पाय ठेवूनच चलते. तर मला एवढं सांगायचे, जमिनीवर पाय ठेवून चलते. तर ज्यांनी काळ आठवला नाही ना, ते अजून हवेतच चलते. तर ज्यांना अनुभव नाही ते 72चा काळ, एवढी भयान परिस्थिती होती. अहो खायलाच नव्हतं काही, खाता काय? सणासुदीला कसं सणासुदीला कशाचा सण आणि कशाचं काय. एका वेळेस बागलं तर बागलं नाही तर कशाचं सण आणि कशाचं काय, काहीच नव्हतं. अहो दिपाळी आली तर दिपाळीसुद्धा नव्हतं काही. 1 दिवसाचं 1 किलो बरं असं डाळ आणलेली असली आणि एखादा किलोचं लाडू करंज्या केलेलं असलं तर तेवढंच एक टायमाला खायचं. परत खायला नाही, दिसाया नाही, खायला नाही, आणि नव्हतंच. खाण्याचीच इतकी बेकार परिस्थिती होती. त्याच्यामुळं 72चा दुष्काळ ज्या माणसांनी आठवला आहे आणि जे आहेत माणसं त्यांनाच तो आठवतोय, बाकी काय नाही. आज काय त्याचा उपयोग नाही सांगून. काळ येतेच जातेत. पाणी होतं, पाणी असून काय करता, उत्पन्न निघत नव्हती. उत्पन्न निघाल्या असती तर खायला मिळालं असतं. वावर अशी पडीकच होती त्यावेळेस पडीकच होती ना. मग पाणीच नसल्यानंतर अशी पडीकच, नांगरट नाही, पाळी नाही, काय नाही. बैल आणि 72 नंतर 73 साली पाऊस पडला जूनमध्ये, तर बैल गळालेली, काही मेलेली बैल, ती मातीत बैल चालणार चिखलानी. एक बैल राहिलेला कोणाला नाही तर बैल कोणाचे काय. बळच परिस्थितीने पेरले इकडून तिकडून. 73 साली पाऊस झाला, चांगला झाला पाऊस, उत्पन्न चांगले. तिथून पुढं लोक सुधारले. 73 नंतर आजपर्यंत माणसाला अडचण आलेली नाही, एवढं मला खात्रीशीर सांगतो मी. सरकारने त्यावेळेस काय बरबडा आणला होता, बरबडा काय किंवा गहू वाटप केली ती असं काय आहे का किंवा कळते? गहू वाटप करायचं म्हणजे थोडंफार पण ते बागत नव्हतं ना. सातू होतं त्यावेळेस, कुपनावर सातू मिळायचं. सातू काय असतो म्हणजे ती आपलं जोड कसं असतं, जोडासारखंच असतं त्याला, आणि ती त्याला बरंचसं हे करावं लागतं, मशीनमध्ये टाकून त्याचं गहू तयार कर. पण सातूसहितच दळाय न्यायची गिरणीत, आणि मग ते दळल्यानंतर सातूसहितच ते बरडात ते टोचायचं.
नारड्याला सुद्धा टोचायचं. सातू म्हणजे इतकं सोपं नाही ते खायचं. आणि मग सातू खाल्ला त्यावेळेस, बरबडा खाल्ला. त्याच्यानंतर काही काहींना तर अन्नधान्यच मिळत नव्हतं, बळच जागायची. इकडून उष्ण आण, तिकडून उष्ण आणून तरी किती देणार आहे? ज्याच्याकडेच नाही तोच काय देणार आहे? हां, आणि रोजगाराची परिस्थिती कशी होती? रोजगाराची परिस्थिती म्हणजे सरकारी कामं निघायची. हे कॅनेल होता चालू, शेणाचा कॅनेल चालू होता त्यावेळेस. खडी फोडायचे, नवसोरडीच्या माळावर खडी फोडायचे. इकडं जिकडं शासनाची थोडीफार कामं राहायची, कामाचं नाही असं नाही, पण त्यात रोजगार मिळत नव्हता ना. रोज किती होता? रोज त्यावेळेस किती, 2 रुपये, 1.5 रुपये, $2.25 रुपये, $2.5 पुढं रोजच नव्हता. आणि मग त्याच्यात सगळं ॲडजस्ट कसं व्हायचं? मग त्यावेळेस महागाई कमी होती ना. त्यावेळेस महागाईच कमी होती. महागाई म्हणजे साधारण साखर जर घ्यायची म्हणलं तर साधारण बाराने साधारण 60 पैसे बाराने, असं 12नेच किलो होतं साखर स्वस्ती होती. त्याच्यानंतर धान्य स्वस्त, पण पैसे नव्हते मिळत, पैसेच नव्हते. भारताच्या दुष्काळात स्थलांतर किती प्रमाणात झाली आणि आपली गावची काय परिस्थिती होती त्यावेळेस? आपल्या गावची अशी परिस्थिती, माही गावची अशी परिस्थिती, स्थलांतर कमीत कमी 40% लोक स्थलांतर झाली. 60% इथं राहिले पोटासाठी. आपली गाडी बैल घेऊन कुठं कारखान्यावर गेली, कुठं पोटं बाराय गेली, कुठं जिकडं काम असेल तिकडे गेली. 40% लोक बाहेर गेली. राहिलेले 60% इथं थोडं कामं करायची, जगली. नंतर आली. काही लोक फार वेदना झाल्या त्यांना, पण त्याला विलाज नाही दुष्काळामुळं. 72 सालच्या. जातीय रचना कशी होती त्यावेळेस? म्हणजे दुष्काळात म्हणजे चोऱ्या माऱ्या होत होत्या का, किंवा काय झालं त्यावेळेस? चोऱ्या माऱ्याचं कारणच नव्हतं. चोरी करणारच करीत ना. चोऱ्याचं त्याच्या ध्यानातच येत नव्हतं, चोरच नव्हतं. अहो, चोरा काय आहे, समोर माणूसच असा वैयक्तिक शांत होता की त्याला कोणाची चोरी करायची हेच कळत नव्हतं, आणि चोरीच करीत नव्हता कधी. चोरायचं त्याच्या ध्यानातच, खायचं, राहायचं आणि आपलं उलसं काम करायचं, एवढंच त्याच्या ध्यानात, दुसरं काही ध्यानात नव्हतं. पूर्वीचा काळ असा होता की श्रीमंत आणि गरीब असं काही वाटत नव्हतं. फक्त ठराविक लोक श्रीमंत होती तेवढीच. नाहीतर गरिबांनी काय करायचं, काम मिळेल का तेवढं काम करायचं, पोटाला खायचं आणि राहायचं, एवढंच त्यांना. काय ज्यादा म्हणजे सुशिक्षित नव्हती आणि काहीच नोकऱ्या नव्हत्या त्यावेळेस लोकांना. त्याच्यामुळं चोरीन कुठं काय असलं त्याचं ध्यानातच येत नव्हतं, कोणाच्याच ध्यानाने येत नव्हतं. खायची पंचायत, राहायची पंचायत, कपडे घालायची पंचायत, चप्पल नसं पायाला. दाढी करायला गेलं, केस वाढलेले राहायचे, सारे केस वाढलेले राहायचे. कशाचं नाही, पैसेच नव्हतं तर काय करणार आहे त्यावेळेस? 72 साली इतका बेकार दुष्काळ. आणि ज्यांनी आठवला आहे त्याला तो अजूनच समोर दिसतो, डोळ्यासमोर. एवढी भयान परिस्थिती. वर्णन करायचं म्हणलं तर आजच्या पिढीला नाही. वर्णन करा थोडक्यात तुम्ही. हितून गावाची काय परिस्थिती होती आपल्या गावात सलोखा राहिला होता का? सणासुदीचा काय दिवस पाहिले तुम्ही? परत नंतर घरची काय परिस्थिती होती? भाऊबंदकी, कोण माणसं मेली का दुष्काळात? काय झालं नाही? गावाचा असा सलोखा होता, जर मोठा माणूस, जर वयस्कर माणूस, मोठा माणूस असला तर साऱ्यांना सांगायचा, बाबा काय नाही, पद्धतशीर आहे, काम आहे. एका जीवाने राहायचे गावात, सारी एका ठिकाणी राहायचे. मग गाव म्हणजे एकच होतं त्यावेळेस. इकडं असे ती पांगून नव्हती कुठंच, राना वस्ती व अजिबात पांगलेली नव्हती. संध्याकाळच्या पारीला एकत्र यायची, बसायचे, विचार विनिमय करायचे, विचार मोठ्या माणसाचे ऐकायचे. सकाळच्या पारी उठल्यानंतर कामाला जायची. म्हणजे कोणाचीच दुसपूस सलोखा गावात राहण्याचा, म्हणजे सारे लहान थोर असो, कुठला समाजाचा असो, अजिबात त्यांच्याशी दोष नव्हता कधी. 72 साली म्हणजे असा गावात कोणाचीच नव्हती. म्हणजे लहान असो, मोठा असो, कुठला असो, कसा असो, कोणाची नाही. त्या मोठ्या माणसापाशी येणारं, 4, 10, 5 बसणारं ठिकठिकाणी, काय असं तसं, एवढंच विचार विनिमय. सकाळी उठल्यानंतर आपले कामाला जाणं, बाकी काय नाही. सुविधा कशाच्याच नव्हत्या त्यावेळेस. रोड कशाचे काहीच नव्हतं. हा नगर सोलापूर रोडसुद्धा त्यावेळी डांबरी नव्हता. नगर सोलापूर रोडसुद्धा डांबरी नव्हता तो. मग
खडीकरणच एक पदरीच होता. एखाद्या दुखायला लागलं तर मग दवाखान्याची दवाखान्याच नव्हतं. 72 साली तर दवाखानाच नव्हता. ते नर्स राहायचे, सरकारी नर्स राहायच्या, मग त्या गोळ्या दिल्या तेवढ्या पुरतंच. म्हणजे ती आजारी तर शक्यतो पडतच नव्हती त्या काळी, आजारीच पडत नव्हती. जर पडलं तर ती सरकारी डॉक्टर राहायचे, तेवढे त्यांच्याकडून गोळ्या घ्यायच्या. जर ज्यादा सिरियस असेल तर आपलं मिरजसारख्या ठिकाणी जायचं. तशी वेळ तर येतच नव्हती. त्यावेळेस दुष्काळ होता, लोकांना पैसा नव्हता, पण आजारीच पडत नव्हती माणसं. एवढा मला खात्रीशीर सांग. दुष्काळामुळे कोण गेलंय का, दगावलं का? आता दुष्काळामुळं दगावले म्हणजे आता काय होतं, जे वयोवृद्ध माणसं दगावले असते ना. वयोवृद्ध माणसं थकल्यामुळं, काम होत नसल्यामुळं, खाण्यापिण्यामुळं दगावले असते ना. आता तसं काय मला एवढं लयही नाही. 72 म्हणजे काय, मी त्यावेळेस 4थीला होतो. मी त्यावेळेस 4थीला होतो. मग 4थीला मला हा हा येतो दामा. मी 72 साली 4थीला होतो. आता चौथीला असल्यानंतर आत्ताच्या मुलांना आणि त्यावेळेसच्या मुलांना पहा तुम्ही, किती त्या मुलाची बुद्धी असेल, तरी मला त्या काळी चांगलं कळत होतं 4थीला असूनसुद्धा. घरची काय परिस्थिती? घरची परिस्थिती सर्वसाधारण म्हणजे कामाला जाणे, 2-5 रुपये मिळविणे आणि तेच पोटाला खायचं. आई वडील कामाला जायचे आणि आम्ही 4-5 लेकरं मागं. त्याचं कुटुंब म्हणजे आमचं भागायसाठी ती काय भागत नव्हतं. बळच एका टायमाला खाल्लं तर दुसऱ्या टायमाला उपाशी राहायचो. पुरतच नव्हतं ना. 2 खायला आणि 5 गायाला. तुम्ही सांगा, 2 खायला कामाला म्हणजे गायाला 2 आणि खायला 5. अशी घरीची परिस्थिती म्हणजे माझी स्वतःची. बाकीच्याची कशी असेल, प्रत्येक जणाची तशी. काहींची कुटुंब लहान होते, काहींची मोठाली होते. इतकी सोपी परिस्थिती नव्हती. 2 जण कामाला असले तर त्याच्या मागं 5 खायला होते. म्हणजे त्यांचा कधी आंगडं नव्हतं किंवा चडी नव्हती किंवा चप्पल तर नव्हतीच. लग्नाची काय परिस्थिती त्यावेळेस लग्न होत होती की मग लग्न झालं तर आपलं 5 पायल्या 10 पायल्या गहू कुठून तरी आणलं, 5 पायल्या 7 पायल्या गावात, तर गाव जेवायचं तेवढं. लापशी करायची, उलशी गुळ टाकायचे, लापशी करायची, बारटा करायची, केली ते केली, आमटी करायची, नाही तर लापशीचा गोळा खायचा आणि तेवढंच लग्न व्हायचे. लग्न म्हणजे काय लय मांडवून पिंडवून कशाचं काय होतं. त्यावेळेस आंब्याचे जांभळीचे असं छपार केल्यावानी 4 मिडी रावायच्या आणि त्याच्यावर तुळसं पत्र ठेवायचं, त्याला मांडव म्हणायचं आणि तिथंच बावला घालायचं आणि तिथंच लग्न लावायचं. लग्न म्हणजे काय लय आत्ताच्या काळासारखं लग्न नव्हतंच त्यावेळेस. एक 5-7 पायल्याचा बारडा भरला आणि तेवढ्यातच लोकसंख्याच कमी असायची, त्यामुळं तेवढं भागायचं त्यांचं. एक खाल्लं लापशी की संपलं त्यांचं लग्न. दुसऱ्या दिवशी मोकळी झाली सारीच. लग्नाचा एवढा थाटामाटात कधीच विषय नव्हता त्या काळी. आजचा काळ असा आहे की आजचा कसा आहे ते कुणीच त्याचं वर्णन करू शकत नाही आजच्या काळाला. आणि ती तुम्ही म्हणले होते की बाबा लोक गाय जनावर मेलेली सुद्धा खात होती लोक. काय नाव नाही घेऊ पण नाही, तो काळ तो वेगळाच होता ना. मग तो काळ आता ते कसं असतं, त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आता त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत बोलताना सुद्धा. अशा गोष्टी आपल्याला सुद्धा आता आज सोपं नाही. तो काळ वेगळा होता, ते आज म्हणणं चुकीचं आहे. एवढी भयान परिस्थिती दुष्काळाची वर्णन करायचं म्हणलं तर अजून बाबा ते गावातल्या लोकांनी तुम्ही म्हणलं बाबा 40% लोक बाहेर गेली. 40% लोक बाहेर गेली. त्यातली महागारी किती आली का तिकडे स्थलांतर झालं? नाही, स्थलांतर झालीच नाही. ते नंतर आलीच की दमाने आली जरा. तिकडं त्यांचे पोटापाण्याला पद्धतशीर लागले. त्याच्यानंतर एक 5-4 वर्ष 10-5 वर्ष राहिले इकडं तिकडं. तिथंच त्यांचं
मोलमजुरी मिळायची 2-5 रुपये त्यांना मिळायचे त्याच्यामुळे ते ते राहुलशे. पण नंतर ते गावी आले त्यांची शेती घरदारं होते ना इथं त्याच्यामुळं ते माघारी आले ना नंतर. त्याच्यातले काही भाऊ राहिले तिकडं नंतर आले काय अगोदर आले असा काळ होता 72चा. पाण्याचा काळ चांगला पण खाण्याचा अवघड होता जित्राबाचा अवघड होता माणसांचा. अचानक एवढी परिस्थिती कसं काय ओढवली डायरेक्ट? त्यावेळेस उत्पादनच नव्हतं ना. नंतर 73 नंतर हायब्रिड वाण निघाला त्याच्यामुळं लोकसंख्या जर थोडी फार वाढत चालली तर त्याला अन्नधान्य मिळायला लागलं ना. बाहेरच्या देशातलं अन्नधान्य मिळायला लागलं. नंतर त्यावेळेस काळा निलू मिळत होता 72ला. नीलू म्हणजे होतं काळी ज्वारी असती. हां, हां. आता कुपनावर येते की का ते मागच्या 10-5 वर्षात येत होती की साखर 1 किलो घेतला तर 1 किलो ते निलू घेतला तर साखर द्यायची ना देत नव्हती. होता ना मागच्या 5-10 वर्षात ती काळी ज्वारी असती. बरं. मग तो मिळायचा. मग ते काय ना 1 किलो 2 किलो घ्यायची जसं पैसा असतील तेवढं आणायची. शासनाने जगिली लोक त्यावेळेस. स्वस्त धान्य दुकानात उघडं राहायचं त्यांचं. ते धान्य आणल्यानंतर उघडं राहायचं सकाळी उघडल्यानंतर संध्याकाळपर्यंत उघडं राहायचं. त्यांना म्हणजे ती लोक जागवायचे होते ना ते 2 रुपये घेऊन आले की त्यातलं धान्य न्यायचे दळून आणायचे आणि खायचे. ज्या धान्याला पैसे नव्हतं जेवढं असते पैसे तेवढंच न्यायचे. स्वस्त धान्य दुकानं स्वस्तच धान्य दुकान होतं त्यावेळेस. सावकारकी परिस्थिती होती त्यावेळेस 2-5 रुपये समजा आता सावकारकीची परिस्थिती सावकारचं पैसेच नव्हतं तर सावकारचं आणि घेतलं तर द्यायलाच कुणाचं इथं. त्याच्यामुळे देणार तरी कसा सावकार कुणाला. बरं आता सावकाराने पैसे जर दिलं तर ते देणारच कशाने काय उत्पन्न नाही का काय हे. त्याच्यामुळे सावकारचं आणि ह्याचा प्रश्नच येत नव्हता. जे 2 रुपये घरात लग्न कार्य असेल कसं केलं जायचं? मग ते पाहुणा रावळे सगळं ॲडजस्ट करायचं बाबा 10-5 रुपये द्या नंतर देऊ आम्ही. एकमेकाचे पाहुणे रावळ्याचे लग्नाला काय त्यावेळेस पैसे लागत नव्हतं लई. एक ड्रेस घेतला की झालं त्याचं लग्नच झालं. लग्न म्हणजे काय लई लई थाटामाटातलं लग्न होतं काय तेव्हा. मांडप लावायचं म्हणलं तर ते काय मांडप काय पैसे द्यावं लागत होतं काय मांडपाला. काहीच नव्हतं. पैसे म्हणजे कशाला लागायचं बाबा. गहू आणि गुळ आणला आणि एवढा बारडा केला की संपलं. लग्न म्हणजे काय ते 72 सालचं इतकी सोपी होती लग्न. खर्चच नव्हता काही. आणि कुणी सहकार्य करायचं ज्याच्याकडे 2-5 रुपये आहे ते दरा नंतर आम्हाला द्यावा तुमच्या